गॅसवर आधी झालेली आहे. तर मी पार्वतीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही माझी बहीण आहे लहानी. आज मी तिच्या घरी आलेले आहे. तर ही बाजरीच्या भाकरी एवढं छान बनवती, तर आज ती तुम्हाला करून दाखवणार आहे बाजरीच्या भाकरी कसे बनवते. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप याच्यामध्ये शिकायला भेटेल. कडक मस्त पातळ खूप छान बनवती ही. तर माझ्या बहिणीच्या आज बाजरीच्या भाकरी तुम्ही बघून घ्या कशा बनवतात. काय बोलू मी. म्हण ना मी म्हण ना. बनवते मी बाजरीच्या भाकरी. बघा मग तुम्ही. आवडलं तर आवडल्या तर लाईक करा. तर तिनं आता पीठ चाळून घेते. ही बाजरीचं पीठ आहे. तिनं मस्त परात धुवून घेऊन घेतली आहे स्वच्छ. आता ती याला पाणी टाकून मळून घेणार आहे. ते कसं मळायचं आता तुम्हाला दाखवते. थोडं मीठ टाकणार आहे त्याच्यात. हे मीठ टाकलंय. आता थोडं थोडं पाणी टाकून त्याला मळून घेईन. तुम्हाला आवडते का बाजरीच्या भाकरी खायला? नसन आवडत तर एकदा करून पहा. ही ठेच्या संग, हिरव्या मिरचीच्या, वांग्याची भाजी कशा संग मस्त लागतं खायला. हे असं मळायचं याला. थोडं पतलं झालं तर थोडंसं पीठ चाळून घ्यायचं त्याच्यावर. भाकर चांगली फुगते ती. तू कधीपासून करते या बाजरीच्या भाकरी? हा मीरा. मी हां लई दिवसानं करते. हो का? म्हणजे किती तू 14-15 वर्षाची तेव्हापासून करते का 9-10 वर्षाची तेव्हापासून येते तुला? 10 वर्षाची तेव्हापासून हो करते. का? पाहिलं का किती एक्सपिरियन्स आहे ह्या भाकरीचं. खूप म्हणजे किती 12 वर्षाची तेव्हापासून या भाकरी बनवते ती. एकदम परफेक्ट. तर तुम्ही हे असं चाडं करून घ्यायचं. मग याला चाडं म्हणते. असं फरशीवर सरकत आहे. ते सरकत आहे त्याच्यामुळं ते शाल घेतलेली आहे खालून. असं थापायचं त्याला. पतली होत चालती आणि गोल होत चालती. असं थापली. तवा तापलेला आहे. आता गॅस फुल करून घेतला आहे. ही अशी उचलायची दोन्ही हातानं आणि ही अशी तव्यावर टाकायची. त्याला आता पाणी लावायचं. आता ही भाकर पचली का हे पारणी वरचं थोडं सुकल्यावर हिला उलटणार आहे. ही माझ्या बहिणीचं किचन आहे. ही जालन्यात राहते. हे बघा तिचं किचन किती सुंदर आहे. हे का ते माझा रोज व्हिडिओ येते ते माझं किचन आहे तसं. ते फ्रीज बी आहे तिच्याकडं. ही पाणी प्यायचं जार. म्हणजे घर तिचं खूप छान आहे, आमचं नाही आहे. असं आज आले होते मी तिच्याकडे भेटायला. आता ही भाकर पचली, हिला उलथायचं आहे. अशी पतले किती एकदम गोल फिनिशिंगमध्ये अशी झाली ती. पचली किती आता थांबा. चांगलं आलं येत असं. हा हा हे असं ती आता उलथून घेते. हां हे बघा कशी उलथणे ना.
आता ती भाकर कमी गॅस केला म्हणजे ती कमी गॅस केल्यावर ती खालून एकदम मस्त लाल कडक होईल. मग ती खायला एकदम चवदार लागते, मस्त टेस्टी. आता तोपर्यंत ही दुसरी भाकर इकडं दुसऱ्या भाकरीसाठी पीठ चाळते आहे. आता याला हे असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे असा उंडा करायचा याचा. भाकर एकदम गोल येते ना हे असं. हे बाजरीच्या भाकरी लय कोणाला येत नाही, ही माझ्या बहिणीला एकदम मस्त येतात, माझ्यापेक्षा बी छान येतात. हे असं याला गोल करायचं. हे चाळण तुम्ही तर पहिलं बघितलंच आहे. आता याला असं थापून घ्यायचं. भाकर ही अशी पचली, ही कढी भाकर ही कापूस तर एक दुसरी हिला कमी गॅसवर तोपर्यंत असं करून घ्यायचं. माझ्या बहिणीचं रॅक आहे, असे भांडे लावती ती. ही भांडे घासलेत, तिला लय असे स्वच्छ भांडे लागतात. स्वच्छ भांडे नाही आवडत तिला. झाली किती भाकर? हिला कमी गॅसवर भाजायचं असं. गॅसवर अशी झालेली आहे. आता हिला पलटी मारली आहे. फुल गॅस आहे आता, फुल गॅसवर ठेवलं हिला. हे बघा कशी फुगती ती. आता तिला हलक्या हातानं तरीने असं दाबून घ्यायचं. असलं तर लाईक करा म्हणलं ताई, सबस्क्राईब करा. छान भाकरी केल्यात तो. हा अजून काय काय येतं तुला? तू अजून व्हिडिओ टाकणार आहे ना? उद्या कारल्याची भाजी बनवून ना. हो का? बरं. छान आहेत ना भाकरी. तुम्हाला जर माझ्या बहिणीचे व्हिडिओ पाहिजे असेल ना, ती अजून बनवणारे व्हिडिओ, तर व्हिडिओला लाईक करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तिला खूप पदार्थ येतात जेवणातले बनवायला, छान छान. अंड्याची चटणी बनवणार आहे, एकदम मस्त टेस्टी. तिनं हिरवी मिरची लसूण वाटून घेतला. हे मिरच्या धुवून घेतल्या आधी 2-3 पाण्यानं, आणि याच्यात एक टमाटर कापून टाकलं. तर आता बघा ती चटणी कशी बनवती इथं, मस्त टेस्टी. एकदा तिच्यासारखी चटणी करून खाऊन पहा तुम्ही, मला नक्कीच आवडेल. आता ती तव्यात तेल टाकते. एकदम सोपे पद्धतीत चटणी आहे, 5 मिनिटात होती. जर कोणाला लईच घाई असली तर खायला पण एवढी चवदार लागते ती, मस्त टेस्टी. आता हे टमाटर मिरची वाटलेली ही तव्यावर टाकली, तेलामध्ये तेल टाकल्यावर. तर असं तुम्ही पण टाकून घ्या, तेल तपू द्या आधी. तेल थोडं कमी टाकायचं आधी. त्याला आता ती हलवून घेते. आता काय टाकणार तू त्याच्यात? हळद, मीठ. आता हळद टाकणार आहे. हळद टाकू लागली. स्वयंपाक चालला.
जेवण केलं का तुम्ही? नाही केलं. हळद टाकली याच्यात, हे हलवून घ्यायला चाललंय. हे आमच्या आई आल्यात बोलायला. आता त्याच्यात मीठ टाकणार आहे. हे असं हलवून घ्यायचं आहे आधी. काय केलं? काय केलं नाही. आई जेवण झालं का? नाही झालं, जेवायचं आता. जेवायचंय का? कस काय उशीर झाला? स्वयंपाक झालाय का? उशीर झाला. आता याच्यात अंडे फोडून टाकते ती. हे सगळं असं हलवून घेतल्यावर मग याच्यात अंडे फोडून टाकायचे. ही अशी चटणी तुम्ही नक्की करून खाऊन पहा. खायला एकदम टेस्टी लागते मस्त. 8.5 रुपयाला आणलं. हो. आता याला हलवून घ्यायचं. हे बघा असं हलवून घ्यायचं. उकडेल्या अंड्यापेक्षा अशी चटणी खायला एकदम चविष्ट, खूप मस्त लागते खायला. आता त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे. ही वहीस अजिबात नाही लागत नाही का खायला? नाही. बघितलं का एकदम. हे आता असं तेल टाकायचं वेगळं. हे बघा हे आता हलवून घेणार याला. हे असे हलवून घ्यायचे. लहान मुलं तर एवढी आवडून खाते ती चटणी. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशी चटणी. अशी जरी एकदा करून खाल्ली तुम्ही आमच्या अशी करताना. बघा चटणी किती मस्त झाली. आता ही चटणी झालेली आहे, एकदम खाण्यासाठी रेडी आहे. जेवढी दिसायला चांगली खायला पण तेवढीच मस्त टेस्टी, एकदम टेस्टी झालेली आहे. बघा नक्की अशी चटणी करून पहा आणि खाऊन पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी असा रोज व्हिडिओ बनवून आणत असते स्वयंपाकाचा, नवीन नवीन पदार्थाचा. येता नंतर बसा ना. जेवले म्हणले तुम्ही? नाही ना, ही झाली चटणी अशी, एकदा नक्कीच करून बघा. जेवा मग बरोबर. हा हा या मग. हा या. याला नाही तर मग जेवण करायला. ह्या आई आमच्या जेवायला बसल्यात. ही माझी बहीण लहानी, ती नाही ही अंड्याची चटणी आणि हे ज्वारीच्या भाकरी केलेल्या. आता आम्ही जेवायला बसलो, तर या तुम्ही पण जेवायला. जेवलं का तुम्ही? नसेल जेवलं तर या जेवायला. आता आम्ही सगळे जेवायला बसलो, तो वाढून घेतलेलं आहे. अंड्याची चटणी आहे, काही चपात्या आहे, बाजरीच्या भाकरी आहे. पण जेवत आहे. छान झाली बरं. टेस्टी झाली. टेस्टी झाली का चटणी? आणि करा पाहिजे ना. आम्ही जेवायला बसलो. तुम्ही जेवल्या का? या जेवायला. नसेल जेवलं तर हे बघा काय काय आहे आपलं मोठं हे जेवायला आम्हाला. तुम्हाला आता दाखवलं मी मागच्या व्हिडिओमध्ये. काही दिसत नाही.
ही मेथीची भाजी आहे आमच्याकडलं मोठं आहे आज जेवायला. आणि हे ठेसा आहे. काय टाकला आहे याच्यात? शेंगदाण्याचा ठेसा आहे असं पाहिला कधी. आता याचा व्हिडिओ टाकावा वगैरे एखाद दिवशी. आता हे सध्या बनेल आहे. जेवण करते आणि किती अंड्याची चटणी केवढी छान झाली आहे. एवढी मस्त झाली खायला. टेस्ट लागू राहिली. नक्की करून पहा खाऊन पहा अशी.